तो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. उपस्थित सर्व मान्यवर सर्वांना मैत्रीपूर्ण नमो बुद्धाय, जय भीम. आजचं जे व्याख्यान आहे विशेषतः हे बुद्धपूर्व काळातील त्यावेळेची परिस्थिती कशी होती आणि बुद्धाने विविध मार्ग त्यावेळेस उपलब्ध असलेले कशा पद्धतीनं ते आचरणात आणून बुद्धत्व प्राप्तीचा प्रयत्न केला होता. यासोबतच कशा पद्धतीनं बुद्धांनी 6 वर्ष कठीण तपश्चर्या करून बुद्धत्व प्राप्तीचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये ते कशा पद्धतीनं असफल झाले, यावर आज आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेसाठी हा विषय घेण्याचा जो मूलभूत किंवा प्रमुख उद्देश जो आहे तो असा आहे की बुद्धपूर्व काळातील सामाजिक परिस्थिती किंवा त्यावेळेसचे व्रत वैकल्य किंवा त्यावेळेस इतर पंथीयांनी कशा पद्धतीने विविध मार्ग मुक्तीचे अवलंबिले होते आणि ते कशा पद्धतीनं त्याचं आचरण करीत होते या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. तर आपल्याला असं दिसतं की सिद्धार्थ गौतम हे बुद्धत्व प्राप्तीसाठी गृहत्याग करतात आणि गृहत्यागानंतर ते राजगृहाला जातात, बिंबिसार राजांची भेट घेतात किंवा बिंबिसार राजा त्यांना येऊन भेटतो, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो, परंतु बिंबिसार राजा त्याच्यामध्ये असफल होतो. असफल होतो यासाठी कारण की बुद्ध ज्या हेतूने ज्या ध्येयाने त्यांनी गृहत्याग केलेला असतो की त्यांना बुद्धत्वाची प्राप्ती करायची आहे किंवा हे जे दुःख जे आहे या दुःखातून मुक्तीचा मार्ग शोधून काढायचा आहे, या हा मूलभूत हेतू लक्षात घेऊन त्यांनी हा गृहत्याग केलेला असतो आणि ते सत्याच्या शोधामध्ये विचरण करत असतात. सुरुवातीला ते भृगु ऋषीच्या आश्रमामध्ये जातात आणि तिथे गेल्यानंतर तेथील विविध प्रकारच्या तपसाधना करताना ते ऋषींना पाहतात आणि त्याची माहिती आपल्याला बऱ्यापैकी पाली साहित्यात दिसते, इतर साहित्यातही दिसते आणि विशेष करून बाबासाहेबांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे बुद्धाने त्याचा धम्मग्रंथ, या ग्रंथामध्ये बाबासाहेब त्याची एक वेगळ्या पद्धतीने मांडणी करताना आपल्याला दिसतात. तर त्यामधून सर्वसाधारणतः हेच लक्षात येते की बुद्धपूर्व कालावधीमध्ये जर सुख प्राप्त करायचं असेल किंवा तुम्हाला मोक्ष प्राप्त करायचं असेल तर त्याचे विविध मार्ग बुद्धपूर्व कालापासून ते कसे अस्तित्वात होते आणि भृगु ऋषीच्या आश्रमामध्ये कशा पद्धतीनं ते अवलंबिले जात होते याची थोडक्यात माहिती घेऊया आणि आपण हळूहळू पुढे जाऊया. तर आपल्याला असं दिसतंय की सिद्धार्थ गौतम भृगु ऋषीच्या आश्रमामध्ये ते जातात आणि तिथे त्यांची गाठभेट झाल्यानंतर त्यांच्या आश्रमामध्ये ज्या पद्धतीनं विविध प्रकारे व्रत केले जात असत, तप केले जात असत, त्यांची माहिती ते घेताना ते असं पाहतात की ते ऋषी काय करत असत. तर पाण्यातून उत्पन्न होणारे न शिजवलेले अन्न, कंदमुळं आणि फळं हेच त्यांचे पवित्र धर्मग्रंथात सांगितलेले साधू तपस्व्यांचे जे अन्न होते तेच ग्रहण करत असत आणि त्यांच्यामध्ये तपश्चर्येचे अनेक प्रकार जे होते ते भिन्न भिन्न होते, ते एकसारखे नव्हते. तर काही लोक काय करायचे, काही ऋषी काय करायचे, तर जणू काही पक्षाप्रमाणे दाणे टिपून आपली गुजराण करत असत आणि तप करत असत. काही जण हरणाप्रमाणे गवत खात असत, काही जण सर्पाप्रमाणे हवेवर जगत असत, जणू काय ते मुंग्याची वारुळे झालेली आहेत अशा पद्धतीचं त्यांचं लक्षण आपल्याला दिसत होती किंवा त्यांचे शरीर रष्टीवरून हे आपल्याला कळून येत होतं. तर दुसरे काही जण महत् प्रयासानं दगड खाऊन आपली भूक भागवताना दिसतात. तर काही जण आपल्याच दातांनी भरडलेले जे अन्न खाऊन, काही जण दुसऱ्यांसाठी अन्न शिजवल्यावर जर काही शिल्लक उरलं असेल तर ते खात असत. अशा पद्धतीचं त्या काळी व्रतवैकल्य किंवा सुखप्राप्तीसाठी प्रयत्न करणारे हे ऋषी होते असं आपल्याला दिसतं. त्यासोबत काही आणखी दुसरे ऋषीमुनी होते, ते आपल्या जटा जे असायच्या त्या जटांचे भारे पाण्यात सतत भिजवून स्तोत्र म्हणायचे आणि अग्नीला 2दा ते अर्घ्य अर्पण करत असत.
आणि काही जण जणू काही मासे पाण्यात बुडी मारून राहतात आणि त्यांच्या शरीराला कासवे ओरबडून काढतात, अशा प्रमाणे ते त्या पद्धतीची तपसाधना करत होते. आणि अशी तपश्चर्या केल्यानं स्वर्गप्राप्ती होते आणि काही वेळेस कमी प्रतीच्या तपश्चर्येने मृत्यूलोक मिळतो आणि दुःखमार्ग अनुसरल्यामुळं शेवटी त्यांना सुखाची प्राप्ती होते आणि असं केल्यानं त्यांना मोक्ष प्राप्त होतो, अशा पद्धतीची त्यांची मान्यता होती. परंतु सिद्धार्थ गौतम त्या ठिकाणी गेले, त्यांनी तो आश्रम पाहिला आणि त्यांनी त्यांचे ते नियम समजून घेतले. परंतु त्यांना असं वाटलं, की हा जो मार्ग आहे, तर हा मार्ग आपल्याला स्वर्ग प्राप्ती करायची नाहीये, तर जीवनातील जे दुःख आहे, ते दुःख शोधून त्यावर उपाय शोधायचा आहे आणि त्या कारणाने ते तिथून निघून जाताना आपल्याला दिसतात. परंतु त्यांना त्यांची म्हणजे जीवन जगण्याची पद्धती किंवा मोक्ष मार्ग किंवा सुखप्राप्तीसाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले जातात यांची माहिती मात्र त्यांना त्या भृगु ऋषीच्या आश्रमातून होताना आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर ते सिद्धार्थ गौतम आलार कालामाकडे जाताना दिसतात. आलार कालाम. तर आलार कालामाकडे गेल्यानंतर तिथे ते ध्यान पद्धतीनं शिकवत असत. विशेषतः आलार कालाम. आणि त्यांच्यामध्ये एक गोष्ट समान होती, म्हणजे ती म्हणजे ध्यान साधनेसाठी श्वासोश्वासावर नियंत्रण ठेवण्याची पद्धत त्यांनी अनुसरली होती आणि ती पद्धत अनुसरण्यासाठी त्यांच्याकडे अनेक अनुयायी होते आणि ते त्या मार्गात समाधी मार्गाचं प्रशिक्षण देत असत. त्याच्यामुळे त्यांची सर्वदूर ख्यातीही होती. आणि ते त्याला प्राणायाम पद्धती असं म्हणायचे किंवा आनापानसती, ज्याची आज आपण चर्चा करतो, तर अशा पद्धतीची ती एक आनापानसती श्वास नियंत्रणाची त्यांनी एक पद्धती अनुसरली होती असं आपल्याला दिसतं. ज्याच्यामध्ये काय करायचे, की ते श्वास आत घ्यायचे आणि श्वास रोखून ठेवायचे आणि श्वास बाहेर सोडणं. अशा पद्धतीनं ते समाधीचा अभ्यास करत असताना आपल्याला दिसतात. तर त्यांचा जो पंथ होता, तो समाधी पंथ या नावानं ओळखला जात होता, जो आलार कालामांचा होता आणि त्यांच्याकडे सिद्धार्थ गौतम हे गेले होते. तर तेव्हा आलार कलामांनी म्हणजे सिद्धार्थ गौतमांना त्या ध्यान मार्गाचं तंत्र शिकवलं आणि त्याच्यामध्ये 7 पायऱ्या होत्या किंवा 7 प्रकारचे तंत्र होते, 7 प्रकारच्या सिद्धी होत्या. त्याचा स्वामी नमः राधे. सिद्धार्थ गौतमांनी त्याचा सराव केला होता, त्याचा अभ्यास केला होता आणि त्याच्यावर पूर्ण प्रभुत्व मिळाल्यानंतर त्यांनी आलार कलामांना विचारलं, की "अजून काही शिकण्यासारखं आहे का तुमच्याकडे?" तर आलार कलाम म्हणाले, की "नाही, याच्यापेक्षा जास्त मला काही येत नाही, एवढंच मला माहीत आहे." आणि मग ते आलार कलामाचा ते निरोप घेतात आणि आलार कलामांचा निरोप घेतल्यानंतर ते उदक रामपुत्त यांच्याकडे जातात. कारण काय की ते सुद्धा एक समाधी मार्गाचा अभ्यास करणारे किंवा त्या क्षेत्रामध्ये पारंगत असे त्यावेळेस प्रसिद्ध असे ऋषी होते आणि त्यांच्याकडे जे ध्यान तंत्र होतं ते आलार कलामांपेक्षा थोडंसं वरच्या प्रतीचं होतं असं आपल्याला दिसतं. आणि तो ध्यानविधी शिकण्याचा सिद्धार्थ गौतमांनी प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये त्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी ध्यान मार्गाचा अभ्यास केल्याचा आपल्याला दिसतो आणि थोड्याच काळात उदक रामपुत्तांकडे त्यांनी ध्यानविधीची 8वी पायरी ती आत्मसात केल्याचं आपल्याला दिसतं. आणि पुन्हा तोच प्रश्न विचारला उदक रामपुत्तांना, की यापुढे आणखी काही शिकण्यासारखं आहे का? तर ते उदक रामपुत्त म्हणाले, की आता याच्यापुढे काही नाहीये. आणि त्यानंतर सिद्धार्थ गौतमांनी त्यांच्याकडून ती विधी शिकलेली होती, की श्वासोश्वासाची प्रक्रिया कशी करायची, श्वासोश्वास थांबवून चित्ताची एकाग्रता कशा पद्धतीने साधायची. आणि ही प्रक्रिया साधत असताना त्यांना फार त्रासही होत होता. परंतु बुद्धत्व प्राप्तीचा निश्चय इतका जबरदस्त होता, की त्यांनी ते सर्व सहन केल्याचं आपल्याला दिसत होतं. म्हणजे तो प्रयत्न असा होता, की श्वासोश्वास थांबवून चित्ताची एकाग्रता करताना जेव्हा ते प्रयत्न करत असत, तर तेव्हा
त्यांच्या कानाला टोचणारे तीव्र आवाज निघत असत आणि ते त्यांच्या कानातून बाहेर पडत असत. जणू काही तीक्ष्ण सुईच्या टोकाने कोणीतरी आपलं डोकं कापत आहे. अशा पद्धतीची ती दुष्कर प्रक्रिया म्हणजे ध्यान प्रक्रिया जी होती, ती ते ते आल्हार कलामा उदक रामपुत्तांकडे सिद्धार्थ गौतम शिकल्याचं आपल्याला दिसून येतं. थोडक्यात काय तर बुद्धपूर्व कालावधीमध्ये ध्यान लोकं करत होते. परंतु त्या ध्यानातून मात्र त्यांना मुक्तीचा मार्ग मिळत नव्हता किंवा त्यांचं चित्त परिशुद्ध होत नव्हतं. बुद्धत्वाची प्राप्ती काही होत नव्हती. परंतु त्यावेळेसच्या त्या मान्यता होत्या आणि त्या मान्यतेनुसार सिद्धार्थ गौतम त्या दिशेने प्रयत्नरत होते, असंच आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर त्यांनी अ, तोही मार्ग सोडला आणि त्यांनी स्वतः 6 वर्ष कठीण तपश्चर्या करण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून येते. आणि त्या कठीण तपश्चर्येचं फळ काय होतं ते आपल्याला तुम्हाला या समोरच्या त्या चित्रामधून तुम्हाला दिसत असेल, की कशा पद्धतीने बुद्धाने स्वतःची अवस्था म्हणजे कशा पद्धतीची कठोर तपश्चर्या त्यांनी त्यावेळेस केलेली होती. तर 6 वर्ष त्यांनी वैराग्याचा त्याग केला होता. म्हणजे त्यांनी जे तपश्चर्या सुरुवात केली होती स्वतः, तर त्या तपश्चर्येचा परिणाम असा झाला होता, की 6 वर्ष त्यांनी जो प्रयत्न केला होता, की त्याच्यामुळे त्यांचं जे शरीर होतं, ते अतिशय क्षीण झालं होतं. त्यांना हालचाल सुद्धा करता येत नव्हती आणि इतकी कठीण तपश्चर्या करूनही कुठलाही नवा प्रकाश मात्र काही त्यांना काही दिसलेला नव्हता. आणि त्यांना कुठलाही मार्ग दिसत नसल्याकारणाने ते स्वतःशी असा विचार करत असत, की हा जो मार्ग आहे, हा वासनामुक्त होण्याचा किंवा पूर्ण ज्ञानाचा अथवा मुक्तीचा मार्ग नाही, हे त्यांनी जाणलेलं होतं. आणि असं करत असताना त्यांचं शरीर कशा पद्धतीनं क्षीण झालं होतं, हे थोडक्यात आपल्याला या समोरच्या चित्रावरून दिसतं. तर आपण असं पाहतो, की बुद्धांनी कशा पद्धतीनं ध्यान करण्याचा प्रयत्न केला होता, याचे जे संदर्भ आपल्याला काही दिसून येतात पाली साहित्याचं वाचन करत असताना किंवा बाबासाहेबांचं बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये बाबासाहेबांनी या सर्व बाबींचा उल्लेख केलेला आपल्याला दिसतो, की कशा पद्धतीनं बुद्ध हे कठीण तपश्चर्या करताना आपल्याला दिसतात. थोडक्यात काय तर या संदर्भातील विस्तृत माहिती मात्र आपल्याला इतर ग्रंथातून काही प्राप्त होत नाही, परंतु पाली साहित्यामध्ये महासिंहनाद सुत्तातून बुद्ध कशा पद्धतीनं ते कठीण तपश्चर्या करत होते आणि त्याची चर्चा बुद्धांनी स्वतः सारिपुत्त थेरांबरोबर कशी केलेली आहे किंवा सारिपुत्त थेर हे अग्रशिष्य होते आणि त्यांनाही ते जाणून घ्यायचं होतं, की बुद्धांनी कशा पद्धतीने कठीण तपश्चर्या करून बुद्धत्वाची प्राप्ती केली. परंतु बुद्ध कुठल्यातरी प्रसंगानुरूप किंवा त्या कारणास्तवच एखादी बाब उलगडून सांगत असत आपल्या शिष्यांना किंवा त्या सारिपुत्त मोगलांना. जसं म्हणतात, की सारिपुत्त मोगलान म्हणजे हे सेकंड बुद्ध म्हणजे ते राइट हँड होते, की बुद्ध संक्षिप्त स्वरूपात सांगायचे आणि सारिपुत्तांकडे ती प्रज्ञा होती, ते ज्ञान होतं, की ते त्यांचं विश्लेषण करून सांगण्यामध्ये फार प्रसिद्ध होते किंवा त्यांच्याकडे ते ज्ञान होतं बुद्धांप्रमाणे. कारण ते बुद्धांचे अग्रशिष्य राइट हँड त्यांना म्हणत असत. तर आपण असं पाहतो, की वैशाली नगरीमध्ये बुद्ध हा सर्व प्रकार कशा पद्धतीने त्यांनी ही कठीण तपश्चर्या 6 वर्ष केली, कुठल्या अनुभवांना ते सामोरं गेलं, त्यांची कठीण तपश्चर्या कशी होती, या संदर्भातील बरेचसे संदर्भ किंवा उल्लेख आपल्या त्या महासिंहनाद सुत्तामध्ये दिसून येतात. त्याचं कारण असं झालं होतं, की बुद्ध हे का सांगतात स्वतःबद्दल? एकतर इतर समाजामध्ये किंवा काही लोकांमध्ये काही ज्या चुकीच्या संभ्रम किंवा चुकीच्या भावना होत्या, की बुद्ध कसे आहेत, की त्यांच्याकडे काही दिव्यज्ञान वगैरे काही नाही आहे आणि ते स्वतःचं त्यांच्याकडे काहीच नसल्याकारणाने बुद्ध जे उपदेश करतात, ते केवळ तर्काच्या आधारे करतात आणि धम्मोपदेश करतात आणि व्यक्ती स्वतः मुक्त होतो. अशी विचारसरणी किंवा अशा पद्धतीचा अपप्रचार सुनखत्त नावाच्या एका ब्राह्मणांकडून होत होता आणि तो अशा पद्धतीचा विचार करत असताना बुद्धांकडे ती माहिती आली होती आणि मग बुद्ध त्यांनी हा विचार त्यागावा यासाठी मग ते सारिपुत्तान थेरांना
ते समजून सांगतात, की त्यांनी कशा पद्धतीनं बुद्धत्वाची प्राप्ती केली आणि ते करत असताना पूर्वी त्यांनी कशा पद्धतीनं तो मार्ग चोखाडला होता, तो मार्ग कसा सोडून दिला, या संदर्भातही आपल्याला या सूत्रातून माहिती प्राप्त होते. तर सारिपुत्त थेरांना ते सांगताना असं म्हणतात, की सारिपुत्त आता हे त्यांच्या स्वतःच्या कठीण तपश्चर्येविषयी सांगतात, की सारिपुत्त मी 4 अंगांनी युक्त ब्रह्मचर्याचे पालन करत होतो, जगत होतो. जे तपस्वी होते, बुद्ध कालावधीमध्ये सर्व दूरपर्यंत पसरलेले, त्या सर्व तपश्चर्या करणाऱ्यांमध्ये ते सर्वोच्च तपस्वी होते. आणि वृक्षाचार म्हणजे अनुच्छिक असणारे सर्वात मोठे अनुच्छिक असे ते वृक्षाचारी होते. म्हणजे नको, अनिच्छुक, की हा एक प्रकार होता, की विविध प्रकारच्या ज्या तपश्चर्या करण्यात येत होत्या किंवा जी साधनं होती, त्यांचाही त्यांनी अवलंब केलेला होता. ते अनिच्छुक असे होते आणि अनुकंपा करणाऱ्यांमध्ये ते सर्वोच्च अनुकंपा करणारे होते. म्हणजे त्यांच्या मनामध्ये करुणाभाव इतका जबरदस्त होता, की अनुकंपा करणारे जे इतर लोक होते, इतर तपस्वी होते, त्यांच्याही पेक्षा सर्वश्रेष्ठ अनुकंपा करणारे होते. आणि एकांताचं सेवन करणारं म्हणजे, की एकटं राहून त्या एकांत वासाचा अनुभव घेत त्याची प्राप्ती कशी करून घ्यायची किंवा पुढं कसं जायचं याचं जे इतर ऋषीमुनी ज्या पद्धतीनं तपश्चर्या करत होते, तर त्यांच्या म्हणजे ते जे करणारे होते त्यांच्यामध्ये सुद्धा एकांतवासाचं सेवन करणाऱ्यांमध्ये हे सर्वोच्च एकांत सेवन करणारे कसे होते, या संदर्भातही आपल्याला माहिती प्राप्त होते. तर आता एक-एक टप्प्याने आपण पुढे जाऊया, की बुद्ध सारिपुत्ताला समजावून सांगतात आणि त्यांना समजावून सांगत असताना ते असं म्हणतात, की माझी तपस्विता कशी होती, की मी नग्न होतो, मुक्ताचारी होतो. म्हणजे मुक्त आचार विचार करणारा होतो. स्वतःचे हात चाटणारा होतो. बोलावून दिलेला भिक्षेचा मी त्याग करणारा होतो. थांबा, असं म्हणून दिलेल्या भिक्षेचाही त्याग करणारा होतो आणि आपल्या उद्देशाने न आणलेले, निमंत्रण न देता जर कोणी मला भिक्षा देत असेल, तरच मी स्वीकारित होतो. आणि ही भिक्षा स्वीकारित असताना जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या घड्यामध्ये किंवा भांड्यातून जर काही भिक्षा आणली असेल, तर मी भांड्यात म्हणजे ज्याला आपण म्हणतो भांड्याला मूक असलेलं जे भांडं असतं किंवा ज्याला आपण लोटा वगैरे म्हणतो त्याला मूक असतं, की ज्याच्यामध्ये आपण काहीतरी आणतो किंवा एखाद्या भांड्यातून, की ज्याला वर असं छोटंसं असं मूक असतं. तर तशा पद्धतीच्या भांड्यातून जर कोणी भिक्षा द्यायचा प्रयत्न केला असेल, तर ते स्वीकारत नसत. उंबरठ्याहून उभं राहून जर कोणी देत असेल भिक्षा, तर ती स्वीकारत नसत. न दरवाजाच्या आतून म्हणजे दरवाजाच्या आतून कोणी भिक्षा देत असेल, तरीही ते स्वीकारत नसत. कधी-कधी दरवाजाच्या बाहेर एखादा खांब रोवलेला असायचा. तो खांब रोवून जर कोणी त्याच्या पाठीमागेच राहून जर ते भिक्षा देत असेल, तर तेही स्वीकारत नसत. मुसळाच्या पलीकडे राहून कोणी भिक्षा देत असेल, तर ते स्वीकारत नसत. कुणी एखादा व्यक्ती भोजनाला बसलेले असताना जर ते उठून भिक्षा देत असतील, तर तेही स्वीकारत नसत. ते भिक्षा अशा व्यक्तीकडून स्वीकारत नसत, की जर एखादी व्यक्ती गर्भवती आहे, म्हणजे जी स्त्री किंवा एखादी स्त्री दूध पाजणारी आहे किंवा एखादी स्त्री अन्य पुरुषासोबत एकांतवासात मध्ये गेलेली आहे, तर अशा स्त्रीकडून सुद्धा बुद्ध सांगतात, की मी त्यांच्याकडूनही भिक्षा स्वीकारत नसे. त्याचप्रमाणे की त्या कालावधीमध्ये नग्न साधूंनी केलेला एक प्रकारचा विधी असायचा, अन्न वितरण असायचं, तर ते सुद्धा ते स्वीकारत नसत. बुद्ध अशा ठिकाणून भिक्षा स्वीकारत नसत, की जिथे कुत्रा उभा आहे, जिथे माशा घोंगावत आहे, जिथे मांस, दारू, कच्ची दारू, तांदळाची दारू पीत असत, अशा ठिकाणाहून ते भिक्षा स्वीकारित नसत. तर अशा पद्धतीची ती त्यांची तपस्विता होती, की कुणाकडून स्वीकारायचं आणि कुणाकडून स्वीकारायचं नाही.
बरेचदा ते भिक्षा स्वीकारतानाही ते कधी-कधी एकाच घरी जायचे आणि जे मिळेल त्याच्यावरच ते गुजराण करत असत. परंतु मिळालेल्या भिक्षेतून ते एखादा कोरच खात होते किंवा 2 घरातून भिक्षा प्राप्त झाल्यानंतर 2च कोर खात होते. 2 कोर म्हणजे आपण एखादा तुकडा घेतो आणि आपल्या मुखामध्ये टाकतो आणि तो ग्रहण करतो. अशा पद्धतीचं 1 कोर किंवा 2 कोर भिक्षाच ते खात असत. तेवढंच अन्न ते ग्रहण करत असत. कधी-कधी 7 घरांमधून भिक्षा ते मागित असत आणि 7च कोर ते भिक्षा किंवा तेवढं अन्न ते खात असत. कधी-कधी ते 1 चमचाभर आहार घेत असत. 2 चमचे आहार घेत असत. कधी-कधी एका दिवसात एकदाच ते आहार घेत असत. 2 दिवसातून एकदा ते आहार घेत असत. एकच दिवसात एकदाच आहार घेत असत. 2 दिवसात एकदाच आहार घेत असत किंवा 7 दिवसातून एकदाच आहार घेत असत. 15 दिवसातून एकदा आहार घ्यायचा. अशा पद्धतीनं अनुक्रमे ते भोजन ग्रहण करत असत. अशा पद्धतीची तपस्विता त्यांची होती, असं ते सारीपुत्त थेरांना समजून सांगताना दिसतात, की कशा पद्धतीने त्यांनी तपश्चर्या करून म्हणजे भिक्षा ग्रहण करण्यासंदर्भात किंवा भिक्षा अ, मिळालेली भिक्षा खाण्याच्या संदर्भात त्यांचे नियम कशा पद्धतीचे होते, कुणाकडून ते घेत असत, कुणाकडून नाही घेत असत, कशा पद्धतीनं ते भिक्षा घेऊन ते स्वतःचं जीवन जगण्याचा प्रयत्न करत होतं. अशा पद्धतीची तपस्विता त्यांची होती. हे सारीपुत्तांना ते समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्याही पलीकडे कधी-कधी बुद्धत्व प्राप्तीच्या पूर्वी ते कशा पद्धतीची त्यांची तपश्चर्या होती, तर ते कधी-कधी पालेभाज्या खात असत. कधी-कधी ते कडधान्य खात असत. कधी-कधी ते जंगलात प्राप्त तांदूळ खात असत. कधी-कधी ज्या द्विदल वनस्पती असत, पाण्यातील वनस्पती असत, ते सुद्धा ग्रहण करत असत. कधी ते तांदळाचे कण खात असत, कधी भाताची पेज खात असत, कधी तिळाच्या बिया खात असत, कधी गवत खात असत, कधी-कधी शेण सुद्धा खात असत. कधी वनातील फळं-मुळं किंवा फलाचा आहार घेत असत. कधी ते जमिनीवर पडलेले फळं घेत असत आणि त्यावर ते आपली स्वतःची गुजराण करत असत, जगण्याचा प्रयत्न करत असत. आणि जसं तुम्हाला माहीत आहे, की जेव्हा ते त्या वनामध्ये 6 वर्ष तपश्चर्या करायला गेलेले होते, तर त्यावेळेस त्यांचे 5 सहकारी भिक्षू होते आणि त्या 5 सहकारी भिक्षूही त्यांना मदतीसाठी सोबतीला असत आणि तेही बुद्धांना विविध प्रकाराने सहाय्यभूत करत असत किंवा त्यांची काळजी घेताना आपल्याला दिसतं. तर तपस्वी ते त्यांची अशी होती, की त्यांनी तागाचे वस्त्र धारण केलेले होते. कधी स्मशानातील वस्त्र ते धारण करत असत. कधी कोणी जुनं फेकून दिलेले कपडे ते धारण करत असत. कधी-कधी ते झाडाची साल वस्त्र म्हणून धारण करत, कधी ते मृगचर्म धारण करत किंवा मृगचर्माचे जे कपडे होते, तुकडे असायचे, ते सुद्धा धारण करत असत. कधी-कधी त्यांचे वस्त्र हे गवतानी विणलेले वस्त्र असत. कधी वनस्पतीच्या तंतूपासून वस्त्र धारण करत असत. कधी लाकडाची वस्त्र ते धारण करत. कधी केसांपासून तयार केलेली वस्त्र, कधी पिसांपासून, कधी घुबडांच्या पंखापासून तयार केलेली वस्त्र ते धारण करत असत. अशा पद्धतीची त्यांची तपस्विता दिसून येते. त्याचप्रमाणे तपस्विता करत असताना ते कधी-कधी दाढीवरचे केस उपडून टाकत असत, डोक्यावरचे केस उपडून टाकत असत किंवा ते उपडून टाकण्याचं ते व्रतही करत असत. कधी ते सातत्यानं उभं राहत असत. अशा पद्धतीचे ते व्रत धारण करत त्यांनी केलेलं होतं. कधी-कधी ते आसन त्यागून उकडू बसत असत. उकडू म्हणजे गुडघ्यांवर बसायचं. तो एक त्या काळचा प्रघात होता किंवा अशा पद्धतीची अ, तपस्विता अनेक तपस्वी किंवा ऋषीमुनी त्यावेळेस करत असत. काही वेळेस ते काट्यांवर झोपत असत. काट्यांचा पलंग करून झोपत असत आणि सायंकाळी पाण्यात राहून त्यामध्ये राहत असत. अशा प्रकारे शरीराला, कायेला ते अनेक प्रकारांनी वेदना देऊन राहत असत आणि सारीपुत्त अशा प्रकारची माझी तपश्चर्या होती. हे
बुद्ध सारिपुत्तांना समजावून सांगतात. म्हणजे कठीण प्रकारची तपस्या जी होती, ज्ञान प्राप्तीची आणि प्रचलित मान्यतेप्रमाणे त्यांनी तो प्रयत्न कसा केला होता, याची कल्पना आपल्याला दिसून येते. कल्पना आपल्याला प्राप्त होते. तर आपल्याला फक्त एवढंच माहीत आहे, की बुद्धांनी बुद्धत्व प्राप्तीसाठी 6 वर्ष कठीण तपश्चर्या केली, परंतु त्याची विस्तृत माहिती आपल्याला प्राप्त होत नाही. तर ही माहिती तुमच्यापुढे मांडण्याचा मी प्रयत्न करतो आहे, की तपश्चर्या सिद्धार्थ गौतमांनी कशी केली होती आणि त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर कसा झाला होता, हे आपल्याला या चित्रातून दिसते. त्याच्यानंतर बुद्ध सारिपुत्ताला असं सांगतात, की सारिपुत्त त्यांचा वृक्षाचार म्हणजे अनिच्छिक कसे होते, की जेव्हा ते ही तपश्चर्या करत होते, तर त्यांच्या शरीरावर अनेक वर्षांचा मळ साचला होता आणि त्याला त्यांनी धारण केलं होतं आणि तो मळ असा होता, की जणू काही एक प्रकारचं वृक्षाला जी बुरशी लागते किंवा त्याच्यावर जेव्हा मळ साचतो, तशा पद्धतीनं त्यांच्या शरीरावर मळ साचलेला होता. त्याच्यावर पापडी पडलेली होती आणि तो अनेक वर्षांचा मळ साचला होता, असंही आपल्याला दिसून येतं. आणि तेव्हा ते सारिपुत्ताला म्हणतात, की "सारिपुत्ता, तो तेवढा मळ साचला असतानाही शरीरावर मला असं कधीही वाटलं नव्हतं, की ही जी धूळ आहे, हा जो मळ आहे, तो स्वच्छ पाण्याने धुवून टाकावा, काढून टाकावा किंवा इतर कुणीतरी त्या मळाला धुवून काढावे. सारिपुत्त, हे सुद्धा माझ्याने होत नव्हतं. अशा प्रकारे माझा वृक्षाचार होता. मी अनिच्छुक होतो." तर त्यांचा जो वृक्षाचार होता किंवा ते ज्या पद्धतीनं ते अनिच्छुक होते, तर कशा पद्धतीनं त्यांनी तपश्चर्या केलेली होती, हेही सुद्धा आपल्याला या बाबीवरून लक्षात येतं. त्याच्यानंतर ते असं म्हणतात, की "सारिपुत्त, माझी अनुकंपा म्हणजे मनामध्ये असलेली करुणा, ती किती जबरदस्त होती, की मी प्रत्येक प्राण्यांची काळजी घेत होतो. काळजीपूर्वक येत होतो, जात होतो, कुणालाही इजा होणार नाही, अशा पद्धतीची त्यांची ही तपस्विता होती." बुद्ध असं सांगतात, की पाण्याच्या थेंबाबद्दल सुद्धा माझ्या मनात दया उत्पन्न होत होती. म्हणजे पाण्याचा थेंब तो सुद्धा सुरक्षित राहावा, त्याला सुद्धा कुणी इजा पोहोचवू नये, अशा पद्धतीची भावना त्यांच्या मनामध्ये होती. आणि त्या विषम स्थानामध्ये म्हणजे जंगलामध्ये क्षुद्र प्राणी म्हणजे छोटे-छोटे प्राणी जे असतात, त्यांना सुद्धा इजा होऊ नये, अशा पद्धतीची भावना किंवा अनुकंपा ते इतरांवर करत होते, असं बुद्ध सांगतात. त्याच्यानंतर त्यांचा एकांतवास कसा होता? तर ते म्हणतात, की "सारिपुत्ता, मी दुसऱ्या अरण्य स्थानामध्ये प्रवेश करून राहत असे." म्हणजे दूरवरच्या अरण्यामध्ये, खोलवर जिथे कुणी जात नसत, अशा अरण्यामध्ये मी राहत होतो. तो माझा एकांतवास होता. जेव्हा मी त्या परिसरामध्ये राहत असताना गायी राखणारा किंवा गुराखी किंवा गवत कापणारा किंवा लाकडं गोळा करणारी किंवा वनात काम करणाऱ्या कोणी एकाने पाहू नये किंवा तो जर मला माझ्या दृष्टीस पडला, तर मी त्या वनातून दुसऱ्या घनदाट वनामध्ये मी जात असे. अगदी खोलगट भागातून अधिक खोलगट भागामध्ये जात असे आणि एका स्थळावरून दुसऱ्या स्थळामध्ये जात असे, की मला कुणीही पाहू नये. तो माझा एकांतवास होता. तो कसल्या हेतूनी, कुठल्या हेतूनी, तर मला कुणीही पाहू नये आणि मी त्यांना पाहू नये. अशा पद्धतीचा एकांतवास होता. ते उदाहरण देऊन सांगतात, की "सारेपुत्त, जसं अरण्यामध्ये मृग मनुष्यांना पाहून एका वनातून दुसऱ्या वनामध्ये जातो, घनदाट पासून अतिशय घनदाट वनामध्ये जातो, खोलगट भागातून अधिक खोलगट भागामध्ये जातो आणि स्वतःचा एकांतवास तो स्थापित करतो. अशा पद्धतीनं सिद्धार्थ गौतम एकांतवासामध्ये
त्यांनी आपलं वर्ष अधिक काही वर्ष त्यांनी घालवली आणि अशा पद्धतीने त्यांनी तो एकांतवास केला होता, असं आपल्याला दिसून येतं. बुद्ध असं म्हणतात, की "सारिपुत्त, जेव्हा मी कुणी मला पाहत पाहत होतं, गवत कापणारा असेल, लाकडं गोळा करणारा असेल किंवा एका वनातून तर तेव्हा मी एका स्थानावरून म्हणजे जंगलातून अतिशय घनदाट वनांमध्ये मी विचरण करत होतो, त्या ठिकाणी जात होतो. हेतू एवढाच होता, की मला कुणीही पाहू नये आणि मी सुद्धा त्यांना पाहू नये. हा माझा एकांतवास होता. असंच सिद्धार्थ गौतम असताना त्यांनी हा एकांतवास केला होता आणि ही सर्व बाब बुद्ध सारिपुत्ताला सांगतात, की एकांतवास म्हणजे नेमकं काय असतं? कशा पद्धतीनं माझा एकांतवास होता, असं हे बुद्ध सारिपुत्तांना समजावून सांगतात. म्हणजे एकांतवास कसा होत होता? असा कोणी जर प्रश्न विचारला, तर बुद्धांच्या ह्या दिनचर्येवरून आपल्याला कळतं, की एकांतवास म्हणजे नेमकं काय? म्हणजे जंगलातच निघून जाणे असं नव्हे, तर अशा ठिकाणी राहणं, की जिथे तुम्हाला कोणीही पाहू शकणार नाही, तुम्हीही त्यांना पाहू शकणार नाही आणि ज्या ठिकाणी कुणीही येणार नाही, अशा पद्धतीचा एकांतवास. तर बुद्ध पुढे असं सांगतात, की "सारिपुत्त, जेव्हा मी वाकून गायीच्या कोठाकडे जात असे, जिथून गायी आणि गुराखी निघून गेलेले असत, तेथे लहान दूध पिणाऱ्या बछड्यांचे शेण सुद्धा माझा आहार होता." म्हणजे बोधिसत्व अवस्थेमध्ये, एकांतवासामध्ये जिथं काही प्राप्त होत नव्हतं, तर तेव्हा लहान दूध पिणाऱ्या बछड्यांचं शेण सुद्धा ते ग्रहण करत होते. तो त्यांचा आहार होता. पुढे ते असं म्हणतात, की "सारिपुत्त, इतकंच काय, तर मला माझं स्वतःचं मलमूत्र सुद्धा त्याज्य नव्हतं. त्याचा सुद्धा त्यांनी आहार म्हणून स्वीकार केलेला होता आणि अशा पद्धतीनं तो त्यांचा कठीण आहार होता." असं बुद्ध महासिंहनाद सुत्तामध्ये स्वतःची तपस्विता किंवा एकांतवास कसा होता, त्यांच्या आहारासंदर्भात आपल्याला बरीचशी माहिती मिळते. पुढे ते असं म्हणतात, "सारिपुत्र, जेव्हा मी भीषण गर्द जंगलामध्ये जाऊन प्रवेश करत असे, राहत असे, की ते वन कसं होतं? तर त्या जंगलाची भीषणता अशी होती, की अतिविरागी मनुष्य त्या खंडामध्ये जर प्रवेश केला, तर त्याच्या अंगावर रोमांच उभं राहू शकतं किंवा तो घाबरून जाऊ शकतो. अशा पद्धतीच्या वनामध्ये ते उभे राहत असत आणि पुढे ते सांगतात, की "सारिपुत्त, हेमंत ऋतूत म्हणजे जेव्हा बर्फ पडत असे, म्हणजे माघ महिन्याचे शेवटचे 4 दिवस आणि फाल्गुन महिन्याचे 4 दिवस, की जेव्हा खूप बर्फ पडत असे, तेव्हा रात्रभर ते म्हणतात, की मी उघड्या मैदानात राहत असे. उघड्या मैदानामध्ये रात्रभर राहत असे आणि दिवसा गर्द जंगलामध्ये ते दिवस काढत असत आणि ग्रीष्म ऋतूच्या शेवटच्या महिन्यात दिवसा उघड्या मैदानावर ते राहत असत आणि रात्रीस गर्द जंगलात. सारिपुत्त, त्यावेळेस मला पूर्वी कधीही न ऐकलेली एक गाथा मला उत्स्फूर्तपणे आठवली. ती गाथा म्हणजे अशी, की खूप पोळलेला, म्हणजे उष्णतेनं खूप पोळलेला, गारठलेला, गर्द जंगलात एकटा राहणारा, नग्न आणि आगीजवळ न बसलेला मुनी इच्छित ध्येयासाठी दक्ष आहे. म्हणजे बुद्ध कशा पद्धतीनं त्यांनी ती तपस्विता बुद्धत्व प्राप्तीसाठी आरंभिलेली होती, हे आपल्या लक्षात येतं. पुढे ते सारिपुत्ताला सांगतात, "सारिपुत्त, तेव्हा मी स्मशानामध्ये माणसाच्या हाडांची उशी बनवून झोपत असे. सारिपुत्त, त्यावेळेस गुराखी मुलं कधी-कधी माझ्याजवळ येऊन माझ्यावर थुंकत असायचे. लघवी सुद्धा करायचे अंगावर. माझ्यावर कधी-कधी ते धूळ टाकायचे, कानात गवताच्या काड्या टाकायचे. सारिपुत्त, तरी सुद्धा त्यांच्याविषयी माझ्या चित्तात वाईट भावना उत्पन्न होत नसे.
सारीपुत्त, अशा प्रकारे मी उपेक्षा भाव ठेवून मी राहत होतो आणि ते सर्व भोगत होते. अशा पद्धतीची त्यांची ती तपस्विता होती, असं आपल्याला दिसतं. पुढं सारीपुत्त काही श्रमण ब्राह्मण जे होते, ते आहाराने शुद्धी होते, अशा मताचे होते, त्या दृष्टीचे होते. तेव्हा मी बोरं खाऊन राहील आणि बोरं खात असे. बोराचे जे चूर्ण असायचं, त्या चूर्णाला खात असे. बोरांचे सरबत पितात म्हणून मी बोरांचं सरबत पित असे आणि बोरांचे अनेक प्रकारच्या आहारास त्यांनी ग्रहण केलेलं होतं. आणि पुढे ते सारीपुत्ताला असं म्हणतात, की "सारीपुत्त, कदाचित तुझ्या मनात असंही असेल, की त्यावेळेस बोरं फार मोठी राहत असतील. सारीपुत्त, असा विचार करू नकोस. त्यावेळी सुद्धा बोरं आजच्या एवढीच मोठी होती, जेवढी आजकाल आपण पाहतो." सारीपुत्त, त्या एका बोराच्या आहार केल्याने म्हणजे एका बोराच्या आहार करून मी राहत असले आणि त्याच्यामुळं माझे शरीर अतिशय कृश झाले होते. त्या अल्प आहाराने माझे अंग प्रतिअंग किंवा प्रत्यंग अतिशय क्षीण झाले. त्या अल्प आहाराने माझे अंग प्रत्यंग असे झाले होते, की जणू काही वेलींच्या देठासारखे आणि बांबूंच्या देठांच्या जोडलेल्या भागांसारखे. आणि इतक्या कमी आहारामुळे माझी पाठ उंटांच्या खुटांसारखी झाली होती. जे तुम्हाला चित्रामध्ये दिसते, की पाठ आणि पोट एकत्र झाल्याचं आपल्याला दिसते. की इतक्या कमी आहारामुळे म्हणजे एकच बोर ग्रहण करायचं आणि त्या एवढ्याशा आहारामुळे त्यांची अशी अवस्था झालेली आपल्याला दिसते, की ते असं म्हणतात, की इतक्या कमी आहारामुळे जणू काही जुन्या घरांचे वासे वेगवेगळे होतात, तशाच प्रकारे माझे पासळ्या झाल्या होत्या. म्हणजे प्रत्येक पासरी त्यांची दिसायची. अंग प्रत्यंगाची आपल्याला त्यांच्या या चित्रातून आपल्याला माहिती प्राप्त होते, की कसं त्यांचं प्रत्यंग दिसतं. म्हणजे अगदी त्यांच्या शरीरावरच्या नसा सुद्धा दिसतात. की हे सर्व कशामुळे झालं होतं, की फारच कमी आहार घेतल्यामुळं. त्यांचे डोळे खूप खोल गेले होते आणि त्यांच्या अ, त्यांचे डोळे इतके खोल गेले होते, की डोळ्यांच्या खड्ड्यामध्ये डोळ्यांच्या बाहुल्या दिसायच्या. म्हणजे आपल्याला जे आयबॉल म्हणतो ना आपण, ते तेवढं फक्त दिसायचे आणि डोळे खूप खोल गेले होते. आणि इतक्या कमी आहारामुळे जसं ते एका अ, काय म्हणूया, की उपमेने समजावून सांगतात, की "सारेपुत्त, जसा हिरवा तोडलेला कडू भोपळा ऊन आणि वाऱ्यानं सुकून जातो आणि त्याच्यावर सुरकुत्या पडतात, तशाच प्रकारे माझ्या डोक्यावरची कातडी झाली होती. इतक्या कमी आहारामुळे सारीपुत्त, जेव्हा मी पोटाच्या कातडीला धरत असे, तेव्हा पाठीच्या कण्यालाच मी स्पर्श करत असे. सारीपुत्त, माझ्या पोटाची कातडी आणि पाठीची कातडी एकरूप झाली होती. जेव्हा मी मलमूत्र त्यागासाठी उठावं, असं जेव्हा वाटत असे, तर तेव्हा मी चक्कर होऊन तिथंच पडत असे. सारीपुत्त, त्या अल्प आहारामुळे मी शरीराला आधार देत जेव्हा शरीरावरून हात फिरवत असे, तेव्हा सडलेली मुळं असलेले अंगावरचे केस निखळून खाली पडत असत. सारीपुत्त, कुणी श्रमण ब्राह्मण आहाराने शुद्धी होत असते या मताचे असतात, त्या दृष्टीचे असतात. तर मी बरेचदा एक मूंग खाऊन राहील, एक तीळ खाऊन राहील, तांदूळ खाऊन राहील, तांदळाच्या चूर्णाला खातात, तांदळाचे सरबत पितात. सारीपुत्त, मी सुद्धा तांदळा एवढाच आहार घेत होतो. सारीपुत्त, कदाचित तुझ्या मनात असं आलं असेल, की त्यावेळेस तांदूळ आकाराने मोठे राहत असतील, परंतु सारीपुत्त, असा विचार करायला नको. त्यावेळेस सुद्धा तांदूळ एवढ्याच आकाराचे मोठे असायचे, जेवढे आजकाल आहेत.
म्हणजे आपल्याला एक दिसून येतं, की बुद्ध कशा पद्धतीनं इतका अल्प आहार, एक बोराच्या आहारावर जगत असत किंवा एक तांदळाचा आहार घेत असत आणि त्याच्यावरच त्यांची गुजराण होत असे आणि अशा पद्धतीची त्यांची तपस्विता आपल्याला ते दिसून येते. ते म्हणतात, की तांदळाचा आहार घेतल्यानं अंगावरचे केस निरसडून खाली पडत असत. म्हणजे जेव्हा ते शरीराला आधार देण्याचा प्रयत्न करत असत, अंगावर हात फिरवत असत, तर अंगावरचे केस आणि ते मळ ते अगदी सगळं निसटून खाली पडत असे. म्हणजे त्यांच्या शरीरावरची कातडी अशा पद्धतीने ती सुकून गेलेली होती किंवा शुष्क झालेली होती. परंतु सारिपुत्त त्या आचरणाने, त्या तपश्चर्येने सुद्धा मला दिव्य शक्ती किंवा उत्तम ज्ञान दर्शन मी प्राप्त करू शकलो नाही, म्हणजे बुद्धत्वाची प्राप्ती करू शकलो नाही. ते कुठल्या कारणांमुळे? की या उत्तम ज्ञानास प्राप्त न केल्यामुळे. जो कोणी उत्तम ज्ञानास प्राप्त करेल, तसे केल्याने ते निर्वाणाकडून घेऊन जाईल, त्याच्या दुःखाचा क्षय होईल, हे शक्य नाही. पुढे सारिपुत्ताला ते समजावून सांगतात, की सारिपुत्त, कुणी श्रमण ब्राह्मण संसाराने म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्याने शुद्ध होतो, या मताचे असतात, या दृष्टीचे असतात. परंतु सारिपुत्त, एकही संसार असं सापडणं सोपं नाही. जगामध्ये या दीर्घ काळामध्ये मी राहिलो नसेल, शुद्धावास देवलोक सोडून, मी संसरण म्हणजे राहिलो असतो किंवा तिथं या लोकांमध्ये जर मी देवलोकांमध्ये राहिलो असतो किंवा अशा लोकांमध्ये राहिलो असतो, तिथून मी या लोकांमध्ये येऊ शकलो नाही, तर काय झालं असतं, की त्यांना ते माहिती नाही किंवा तिथे ते राहिले नाही, त्याचा त्याला अनुभव नाही, असं नाही. तर ते म्हणतात, की मी सर्वच ठिकाणी राहिलो, शुद्धवास देवलोक सोडून मी सर्वत्र जन्म प्राप्त केलेला आहे. परंतु मला काही मुक्ती झाली नाही. त्यानंतर सारिपुत्ताला ते समजून सांगताना असं म्हणतात, की सारिपुत्त, काही श्रमण ब्राह्मण उत्पत्तीने शुद्ध होतो या मताचे असतात, त्या दृष्टीचे असतात. परंतु सारिपुत्त, अशी उत्पत्ती सुद्धा सुलभ रूप नाही, की ज्यामध्ये मी पूर्वी जन्म घेतला नाही. शुद्धावास देवलोक सोडून मी सर्वत्र जन्म घेतलेला आहे आणि त्या देवलोकांमध्ये जर मी जन्म घेतला असता म्हणजे शुद्धवास देवलोकांमध्ये, तर मी या देवलोकांमध्ये येऊ शकलो नसतो. सारिपुत्त, कुणी श्रमण ब्राह्मण आवासाने म्हणजे निवास केल्याने ती सुद्धा सुलभ रूप नाही, की ज्यामध्ये मी पूर्वी राहिलो नाही. शुद्धावास देवलोक सोडून मी सर्व देवलोकांमध्ये निवास करीत राहिलो असतो, तर सारिपुत्त मी या लोकांमध्येच येऊ शकलो नसतो. म्हणजे थोडक्यात काय, की आवासामध्ये राहिल्याने व्यक्ती शुद्ध होतो, परिशुद्ध होतो, ही संकल्पना सुद्धा बुद्धाने खोडून काढलेली आहे. आणि पुढे ते असं म्हणतात, की सारिपुत्त, कुणी एक श्रमण ब्राह्मण यज्ञाद्वारे शुद्ध होतो या मताचे असतात, या दृष्टीचे असतात. असा यज्ञ सुलभ रूप नाही, जो माझ्याद्वारे या दीर्घ काळात करण्यात आला नसेल आणि ज्याला राजा किंवा क्षत्रिय प्रमुख किंवा महाधनवान ब्राह्मणाने केला नसेल, असा यज्ञ मी केलेला आहे. आणि तरी सुद्धा यज्ञाद्वारे कुणीही शुद्ध होत नाही, हे त्यांनी स्व अनुभवातून कथन केलेलं आहे. पुढे ते असं म्हणतात, की सारिपुत्त, कुणी एक श्रमण ब्राह्मण अग्नी परिचर्येमुळे शुद्ध होतो या मताचे असतात, या दृष्टीचे असतात. अशी अग्नी परिचर्या सुलभ रूप नाही, जी माझ्याद्वारे या दीर्घ काळात आधी उपस्थित राहिलो नाही, पूजा केली नाही आणि ज्याला राजा किंवा प्रमुख क्षत्रिय किंवा महाधनवान ब्राह्मणाने केली नसेल, तर मी प्रत्येक प्रकारचे अग्निचर्या केलेली आहे, असं बुद्ध सारिपुत्ताला समजावून सांगतात. थोडक्यात काय, तर बुद्धांनी कशा पद्धतीने त्यावेळी प्रचलित असलेले सर्व उपाय अवलंबून बुद्धत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांना अपयश आलं आणि मग त्यांनी हा मार्ग सोडून दिला आणि मग त्यांनी अन्न ग्रहण करायला सुरुवात केली आणि आपल्याला बुद्धाने त्याचा धम्मग्रंथ किंवा पाली साहित्यामध्ये असे सर्व संदर्भ प्राप्त होतात,
की जेव्हा बुद्धांनी हा मार्ग जेव्हा सोडून दिला, की यातून काहीही प्राप्त होत नाही. या ब्रह्मचर्याने किंवा या शरीराला ताण किंवा त्रास दिल्यानं काही प्राप्त होत नाही. कारण काय की मनामध्ये तर अजूनही तृष्णा आहे. शरीराला अनेक प्रकारांनी त्रास देऊनही बुद्धत्व काही प्राप्त होत नाही किंवा वेगवेगळ्या प्रकारे आचार म्हणजे आहाराने किंवा विहार केल्याने किंवा वेगवेगळ्या प्रकारचा एकांतवास केल्याने वगैरे काहीही होत नाही. हे बुद्धांनी जाणलं आणि तो मार्ग त्यांनी सोडून देण्याचा निश्चय केला आणि त्यांनी अन्न ग्रहण करण्यास सुरुवात केल्याचं आपल्याला दिसतं. जेव्हा त्यांनी हा मार्ग सोडून दिला, तर तेव्हा ते पुन्हा आपल्याला आहार घ्यायला त्यांनी सुरुवात केली आणि तो पहिला आहार जेव्हा त्यांना प्राप्त झाला, तो आहार होता सुजाताची खीर आणि त्या सुजाताची खीर त्यांनी ग्रहण करून नंतर बोधिवृक्षाकडे ते गेलेत आणि बोधिवृक्षाकडे गेल्यानंतर त्यांनी असा सम्यक संकल्प केला, की माझं शरीर सुकून गेलं तरी चालेल, माझी हाडं सुकून गेली तरी चालेल, परंतु मी बुद्धत्व प्राप्त केल्याशिवाय या स्थानावर उठणार नाही. आणि नंतर मग त्यांनी ध्यान भावना करून बुद्धत्वाची कशा पद्धतीने प्राप्ती केली आणि कशा पद्धतीने त्यांना ते ज्ञान प्राप्त झालं. 3 यामामध्ये म्हणजे पहिल्या यामामध्ये, दुसऱ्या यामामध्ये, तिसऱ्या यामामध्ये शरीराची शुद्धी हे बुद्धत्व प्राप्तीचं लक्षण नव्हे, तर ते ध्यानातूनच प्राप्त होऊ शकते आणि ते मध्यम मार्गानेच ते प्राप्त होऊ शकते. हे बुद्धाने आपल्या अनुभवातून ते प्रकाशित करून आपल्यासमोर मांडलंय आणि त्यांनी 3 यामामध्ये पहिलं पहिल्या यामामध्ये त्यांना पूर्वजन्माचं संस्मरण झालं, की कशा पद्धतीनं लाखो करोडो वर्ष म्हणजे 4 असंख्य 1,00,000 कल्पनापर्यंत त्यांनी कशा पद्धतीनं जन्म घेत ते आजपर्यंतचा त्यांनी प्रवास केला. आणि त्यासोबतच या सृष्टी चक्रामध्ये लोक कसे जन्म घेतात, कसे मरतात आणि कसे पुढे जातात, याचं ज्ञान त्यांना पहिल्या यामामध्ये झालं. दुसऱ्या यामामध्ये त्यांना विविध प्रकारच्या रिद्धिबल म्हणजे ज्याला आपण अभिज्ञा म्हणतो, त्या अभिज्ञा कशा त्यांना प्राप्त झाल्यात आणि तिसऱ्या यामामध्ये पट्टिच्च समुत्पाद म्हणजे पहाटे-पहाटे जन्म-मरणाचं चक्र जे आहे, ते भेदून निर्वाणाकडे कसं मार्गस्थ व्हावं, हे त्यांना कळलं आणि ते खऱ्या अर्थाने सम्यक संबुद्ध झाले आणि सम्यक संबुद्ध होऊन त्यांनी नंतर मग 45 वर्ष आपल्या धम्माचा प्रचार-प्रसार करीत लोकांना सन्मार्गावर स्थापित केलं आणि तो मार्ग म्हणजे अठ्ठंगिको मग्गो. आणि बाबासाहेबांनी एक 1950च्या आसपास बुद्ध पूजा पाठ या नावाचं एक पुस्तक प्रकाशित केलं. त्याच्यामध्ये त्यांनी बुद्धत्व प्राप्ती कशी होते, त्या संदर्भात त्यांनी धम्मचक्क प्रवर्तन सूत्र प्रकाशित करून बुद्धत्वाची प्राप्ती कशी झाली बुद्धांना, या संदर्भातील माहिती बाबासाहेब आपल्याला त्या ग्रंथातून देताना दिसतात. तर आज मी या ठिकाणी एवढंच सांगण्याचा प्रयत्न केलाय, की बहुतेकांना बुद्धत्वाची प्राप्ती झाली एवढंच माहीत आहे, परंतु बुद्धांनी कशा पद्धतीनं खडतर तपश्चर्या करून बुद्धत्व प्राप्तीचा मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न केला होता आणि बुद्धत्व प्राप्ती झाल्यानंतर ते पंचवग्गीय भिक्खूंना पहिल्यांदा जेव्हा धम्म देतात, तर तेव्हा ते असं म्हणतात, "वे मे भिक्खवे न सेवितव्वा." तुम्ही या 2 अंताचा अवलंब करू नये. ते 2 अंत म्हणजे काय? की खूप सुखात लोळायचं नाही आणि शरीराला फार त्रास सुद्धा द्यायचा नाही. हे दोन्ही अंत टाळून तुम्ही काय करावं? मध्यम मार्गाचा अवलंब करावा. कारण काय की बुद्धांनी या मार्गांचा अभ्यास करून त्यांनी हे जाणलं, की हे दोन्ही जे मार्ग आहेत, की सुखामध्ये खूप लोळण घेणं, म्हणजे लैंगिकतेमध्ये रममाण होणं आणि दुसरं, की शरीराला फार त्रास देऊन काहीही साध्य होत नाही. तर मध्यम मार्गाचा अवलंब करूनच तुम्हाला मुक्तीच्या मार्गावर आरूढ होता येतं, दुःखमुक्त होता येतं, निर्वाणाच्या मार्गावर तुम्हाला पुढे जाता येतं. हा जो मार्ग त्यांनी प्रशस्त केला, हे स्व-अनुभवातून बुद्धांनी जाणलं. परंतु हे जाणलं असतानाही आजही बरीचशी मंडळी हा जो मार्ग अवलंबतात किंवा इतर पंथीय जो मार्ग अवलंबतात,
तो मार्ग कसा चुकीचा आहे, हे बुद्धाने उदाहरणाने, प्रत्यक्ष अनुभूतीच्या ज्ञानाने हे जाणून ते प्रकाशित केलं आहे. एवढंच मी तुम्हाला आजच्या या व्याख्यानाच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो आणि आता आपण या ठिकाणी थांबूया. आजचा जो विषय होता, की बुद्धांची 6 वर्ष कठीण तपश्चर्या कशी होती, ते कशा पद्धतीनं जगले, कशा पद्धतीने त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि हा शोध घेताना त्यांनी प्रचलित असणारे जे मार्ग होते, ते मार्ग अवलंबून पाहून ज्ञानप्राप्ती होते का? किंवा व्हावी या हेतूने त्यांनी ते केलं होतं, परंतु त्यांना काहीही ज्ञान प्राप्त झालेलं नव्हतं. त्यांना त्या मार्गाचा त्याग करावा लागला आणि हे स्व-अनुभूतीने त्यांनी कसं जाणलं, हेच तुमच्यापुढे मांडण्याचा आजचा हा माझा प्रयत्न होता. तर आपण या ठिकाणी थांबूया. नमो बुद्धाय. जय भीम.